दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण सगळे स्वामी भक्त, दत्त भक्त ज्या दिवसाची वाट बघत आहोत तो दिवस लवकरच येणार आहे। दत्त जयंती कशी साजरी करावी, दत्त जयंतीला काय काय सेवा कराव्या याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम दत्त जयंती ही 14ला कॅलेंडरमध्ये दिलेली आहे, पण आपण 15 तारखेला आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे। पारायणाची सांगता अर्थात 16ला होणार आहे। दत्त जयंतीबद्दलचं आज मी बोलणार आहे। पारायणाची सांगता कशी करायची, काय करायची त्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ केलेला आहे। आता दत्त जयंतीच्या दरम्यान ती कशी साजरी करावी, सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठल्यावर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी जेव्हा आपण उठतो तर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल, त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करा। दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती असेल तर त्यांच्यावर अभिषेक करा। स्वामींची आपल्याला षोडोपचार पूजा करायची आहे। तुमच्या यथाशक्तीने कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी तुम्ही महाराजांवर अभिषेक करू शकता। काही नसेल तर साधं पाण्याने अभिषेक केला तरी चालेल। आता अभिषेक कसा करायचा ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण एकदा सांगते। सुरुवातीला एक वेळा गणपती अथर्व शीर्षम घ्या। फलश्रुती घ्यायची गरज नाही आहे। त्याच्याबरोबर शक्य असेल तर 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करा। शक्य नसेल तर एकदा केलं तरी चालेल, फलश्रुती घ्यायची गरज नाही। तर एक वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तम, एक वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तम झाल्यावर एक वेळा आपल्याला पुरुष सुक्तम घ्यायचं आहे, जे नित्य सेवेमध्ये दिलेलं आहे। ते झाल्यानंतर एक वेळा पवमान सुक्तम आपल्याला घ्यायचं आहे। पवमान सुक्तम नित्य सेवेमध्ये आहे, त्या पद्धतीने करू शकता। आता ज्या महिला नवीन आहेत, ज्यांच्याकडे स्वामी मूर्ती आहे पण एवढं सगळं करणं काही आम्हाला शक्य होणार नाही, तर मग काय करायचं, फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ 108 वेळा नामस्मरण करून पाण्याने अभिषेक केला तरी हरकत नाही। पण व्यवस्थित अभिषेक करायचा असेल तर चांगला सागर संगीत तर तुम्ही या सगळ्या सेवा मूर्तीवर करू शकता। आणि या सगळ्या सेवा केल्यावर ते तीर्थ अमृता समान होते। ते सगळ्यांनी थोडं थोडं घरच्यांनी घ्यावं। ही सेवा झाल्यावर आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी काय करावे, त्यांनी महाराजांच्या समोर फोटो जो आहे महाराजांचा तो स्वच्छ करायचा आहे। त्यावर आपल्याला हिना अत्तर लावायचा आहे। हिना अत्तर लावल्यावर त्या फोटोला तुम्ही अष्टगंध लावा, फोटोला हार घाला आणि फोटो समोर बसून या सगळ्या सेवा करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला सांगितल्या ना। अभिषेकाच्या सगळ्या सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहे। पण दत्त जयंतीच्या दरम्यान, स्वामी जयंतीच्या दरम्यान या सगळ्या सेवांनी अभिषेक केला तर खूप जास्त फलदायक होतो। तुम्हाला नाही काही, तुम्हाला तुमच्याकडे कुठला ग्रंथ नाही, पुस्तक नाही, तर तुम्ही यूट्यूबला पण लावून देऊ शकता। त्याने तुम्ही अभिषेक पण करू शकता। या पद्धतीने पण तुम्ही करू शकता। हे सगळं झाल्यावर फोटोचं मी तुम्हाला सांगितलं। आता मूर्ती असेल तर आपल्याला तामणातून साईडला घ्या। नंतर त्याचं चांगलं शुद्ध वस्त्र आहे, त्यांनी संपूर्ण मूर्ती स्वच्छ करायची आहे। स्वामींचे कान, डोळे, नाकात पण पाणी गेलेलं असतं, सगळं छान पद्धतीने स्वच्छ करायचं असतं। त्याच्याबरोबर हिना अत्तर जे महाराजांना अत्यंत प्रिय आहे। तुम्ही दत्त महाराजांवर, तुमच्याकडे मूर्ती असेल दत्त महाराजांची तर तुम्ही हिना अत्तर लावा। स्वामी महाराजांना छानपैकी हिना अत्तर लावा, वस्त्र घाला, फेटा घाला छानपैकी। तुम्हाला जर चाफ्याची फुलं भेटली तर तुम्ही चाफ्याची फुलं घ्या, किंवा साधे कुठले फुलं महाराजांना अतिशय प्रिय आहे, पण पिवळ्या कलरचे फुलं असले तर खूप चांगलं, उत्तम। या पद्धतीने तुम्हाला छानपैकी अभिषेक करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, उपवास कधी करायचा बघा। उपवास करणं शक्य असेल, शरीराला ते झेपत असेल तर तुम्हाला उपवास करायचा आहे। संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा असतो, जो एकादशी सारखा असतो, आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असतो। महिलांनो, तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसल्या असेल तर अर्थात तुम्हाला उपवास धरणं हे अनिवार्य आहे। उपवास धरताना शरीराची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला शरीराला झेपत नसेल किंवा काही गोळ्या वगैरे तुम्हाला चालू असेल तर तुम्ही नाही धरला उपवास तरी चालेल, पण सगळं चांगलं असेल किंवा तुम्ही जर खाऊन पिऊन उपवास करू शकता तर तो तुम्ही धरू शकता। तुम्ही इथे साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, ज्याला उसळ म्हणतात, तुम्ही भगर खाऊ शकता, तुम्ही भगरीचे थालीपीठ खाऊ शकता, तुम्ही राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता, रात्री थालीपीठ खाऊ शकता, तुम्ही सगळ्या प्रकारचे फळं खाऊ शकता, तुम्ही दूध घेऊ शकता, तुम्ही कॉफी घेऊ शकता, तुम्ही चहा घेऊ शकता, एवढं तुम्ही करू शकता। ज्यांना शक्य असेल त्यांनी
आवर्जून करावं. ज्या महिला प्रेग्नेंट आहे अशांनी तब्येतीची काळजी घेऊन उपवास करावा. होत असेल तर करायचं, नाही केलं तरी चालतं. दुसरं पण पारायणाला बसलेले आहे त्यांनी वारंवार थोडं खाऊन तुम्ही उपवास करू शकता. अगेन सांगते, शरीर जपणं तेवढंच महत्वाचं आहे. आता उपवासाचं समजलं. आता महाराजांच्या मूर्तीला छानपैकी अभिषेक करून, रांगोळी वगैरे काढून, फूल वगैरे लावून, सगळं सुगंधित करून आरती कधी करायची. आता मी सांगते तुम्हाला आरती कधी करायची. तर आरती तुम्हाला 12:39 करायची असते. दत्त महाराजांचा जन्मोत्सव हा 12:39 असतो. नेहमी आपण 10:30ची आरती करतो, पण यावेळी आपल्याला 12:39 महाराजांची आरती करायची आहे. आरतीमध्ये अर्थात आधी गणपती बाप्पाची, नंतर दत्त महाराजांची, नंतर स्वामी महाराजांची, नारायणाची करा, गायत्री मातेची करा. आता कुठल्या आरत्या करू? तुम्हाला ज्या आरत्या येतात, कुठल्या आरत्या तुम्हाला आवडतात त्या करा. आरती म्हणजे काय की देवाला आपण मारलेली आतर्ततेने हाक. कुठल्याही वर्जनची करा, कुठलीही आरती करा. अक्कलकोट प्रणित करा, दिंडोरी प्रणित करा. तुम्हाला जी आरती आवडते ती आरती तुम्ही करू शकता. हे झालं आता आरतीचं. तर आरती कधी करायची आहे? दुपारी 12:39 आपल्याला आरती करायची आहे. आता त्याच्या आधी बघा, आधी नैवेद्य दाखवायचा असतो. आता नैवेद्य कुठलेही फळ, कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घरात असेल किंवा घरात असलेले तुम्ही ड्रायफ्रुट्स, साधी केळी जरी ठेवली, तेही घरात नसेल तर फक्त दूध आणि साखर ठेवा, तरी ते महाराजांना अमृता समान आहे. तुम्ही काय खाऊ घालता, महाराजांना काही फरक पडत नाही. तुमची सेवा, तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा खूप काही सांगून जाते आणि खूप काही त्याचा बदल्यात महाराज आपल्याला खूप काही देऊन जातात. हे समजलं. आता सगळ्यात महत्वाचं, दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी 12:15 आपल्याला गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचायचा आहे, ज्याच्यात दत्त जन्माची कहाणी आहे. जो अत्यंत सुंदर असा तो अध्याय आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे. परत एकदा सांगते, गुरुचरित्रातला 4था अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. तो कुठपर्यंत वाचायचा आहे? 3 बालके झाली. तुम्हाला माहिती आहे ना की अनुसया माताची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश येतात आणि ते सांगतात की तुम्ही आम्हाला भिक्षा द्या. तेव्हा अनुसया माता मला म्हणतात की तुम्ही आंघोळीला जा, मग मी तुम्हाला भिक्षा देते. त्यावर त्यांचं असं असतं की तू निवस्त्र होऊन मला वाढ, असं ते अनुसया, मी तुम्हाला सांगते आताही माझ्या अंगाला काटा आला, तर ते बोलता की निवस्त्र होऊन वाढ. ते अनुसया माताच्या मनात आलं की हे कोणीतरी थोर व्यक्ती आहेत जे माझी परीक्षा पाहत आहेत. त्या अनुसया माता आत जातात आणि त्या जेव्हा निवस्त्र होऊन वाढायला येतात तेव्हा ते जे थोर व्यक्ती असतात ते लहान बालके होतात. असा तो अध्याय आहे. तर ते 3 बाळे झाली एवढ्यापर्यंत तो अध्याय वाचायचा आहे. पूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचा नाही. परत एकदा सांगते, 3 बालके झाली, 3 बाळे झाली, एवढंच तुम्हाला ते वाचायचं आहे. कधी वाचायचं आहे? 12:15 तुम्हाला वाचायचं आहे. 12:15 शार्प दुपारी. तर 12:15 शार्प वाचायचं आहे. 15 तारखेला दुपारी 12:15 शार्प सेवेला सुरुवात करायची आहे. सगळं हळुवारपणे वाचायचं आहे. घरातल्या सगळ्यांनी श्रवण करायचं आहे. केंद्रात जाऊन करणार असाल तर काही टेन्शनच नाही. ज्यांना घरात करायचं आहे त्यांना सांगते, केंद्रात सेवा होणार आहे. सामूहिक सेवेत तुम्ही भाग घेऊ शकता, पण काही अडचण असेल तुम्ही घरात करू शकता. हे सगळं छानपैकी आपलं झाल्यानंतर आपल्याला गोड साखरेचा नैवेद्य आपल्याला 12:39 तुम्हाला आरती करायची आहे. अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे. आता दत्त जयंतीच्या दिवशी काय काय सेवा करायची, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचायचा आहे. त्याच्याबरोबर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण 1 पाठ दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करा. केंद्रात जाऊन करणार असाल तर सोन्याहून पिवळं, कारण ती सामूहिक सेवा होते. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी थोडं करा. दिवसभरात संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा.
दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सेवा तुम्हाला करायची आहे. 11 माळी जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे, त्याचा तुम्ही जप करू शकता. ओम द्राम दत्तात्रेय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. हे झालं. आता त्याच्याबरोबर काही गोष्टी आवर्जून दान करायच्या असतात. बघा, जेव्हा आपला गुरु बळकट असतो ना, तेव्हा जगातल्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात. तुम्हाला दत्त जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांना दान करायचं आहे. पिवळं काहीतरी तुम्हाला दान करायचं आहे. तुम्ही केळी दान करू शकता, मिठाई दान करू शकता, वडापाव दान करू शकता. पिवळ्या कलरचं काहीतरी तुम्हाला दान करायचं आहे. वस्त्र दान करा, पण त्यांना खायला द्या. काहीतरी त्यांच्याही आत्मा तृप्त होईल आणि नक्कीच दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर राहील. दत्त मंदिरात जाऊन तुम्ही गूळ आणि फुटाणे, थोडेसे गूळ आणि फुटाणे आवर्जून तुम्ही नेऊ शकता दत्त मंदिरामध्ये. आणि केंद्रात तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता. पिवळी मिठाई, ज्याला आपण पेढा म्हणतो, बर्फी म्हणतो, या कुठल्या पण प्रकारच्या गोष्टी तुम्ही केंद्रात घेऊन जाऊ शकता, दान करू शकता. नैवेद्याला पण दान करू शकता किंवा एखाद्या गोरगरिबाला तुम्ही खाऊ घालू शकता. आता तुम्ही म्हणाल, आता दान करताना तुम्ही खिचडी पण त्यांना दान करू शकता का? हो. जे गोरगरीब आहे ते काही उपवास धरत नाही, ते बिचारे, त्यांना त्यांच्या एका टाईमचं खायचं पडलेलं असतं. त्यांना पण तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करा. दत्त महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर राहील, यात काहीच शंका नाही. दत्त जयंतीचा दिवस अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. सेवा करायला विसरू नका आणि दान सुद्धा करायला तुम्ही विसरू नका. एखाद्या गोरगरिबाला दान केलं तर हो, काय माहिती, त्या रूपात, त्या गोरगरिबाच्या रूपात तुम्हाला साक्षात महाराज तुमच्या हातचं खाऊन जातील. हे खरंच असतं. महाराज कधी कुठल्याही रूपात येतील आणि आपल्याकडून सेवा करून घेतील, सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा शोधा, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव शोधा की हे माझे महाराज आहे. नक्की आयुष्यात कधीही कशाची कमी पडणार नाही. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या, दत्त जन्माच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.